नमस्कार लाडक्या बहिणींनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून लेक लाडकी योजनेबाबत संपूर्ण माहिती बघणार आहोत. आता लेक लाडकी योजनेअंतर्गत 1,01,000 या ठिकाणी 1,01,000 रुपयापर्यंत या ठिकाणी लाभ मिळणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जन्मानंतर लगेच 5,000 रुपये मिळतील. मुलगी जर पहिलीमध्ये गेली तर 6,000 रुपये आणि मुलगी 6वीत गेल्यानंतर 7,000 रुपये, मुलगी 11वी मध्ये प्रवेश घेतल्यानंतर 8,000 रुपये आणि मुलगी 18 वर्ष पूर्ण झाल्यावर 75,000 रुपये मिळतील. असे एकूण 1,01,000 रुपये मिळणार आहे. यासाठी फॉर्म कसा भरायचा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. GR आहे आणि GR अंतर्गत राज्यामध्ये मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्यात आलेली आहे. आता ज्या मुलींचा जन्म 1 एप्रिल 2023 नंतर झालेला आहे अशा मुलींचं फॉर्म या ठिकाणी भरता येणार आहे. अनेकांच्या मुली आता जन्म झालेल्या असतील तरी त्यांना फॉर्म भरता येणार आहे. एप्रिल 2023च्या नंतर ज्या काही मुली जन्म झालेल्या आहेत त्यांच्या आईवडिलांना आता मुलींच्या नावाने या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला जवळच्या अंगणवाडी सेविका असेल, महिला व बालिका विभाग असेल त्याकडे जाऊन तुम्ही जे आहे फॉर्म भरू शकता. आता यामध्ये बघितलं तर मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही एक नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे. पिवळ्या आणि केसरी राशन कार्ड धारक कुटुंबातील मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्याने अनुदान देण्यात येऊन लाभार्थी मुलींचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 75,000 रुपये रोख रक्कम या ठिकाणी दिली जाणार आहे. आता यामध्ये महत्वाचं काय आहे लवकर बघून घेऊया. यामध्ये बघितलं तर GR मध्ये बघा, महत्वाची तारीख म्हणजे 1 एप्रिल 2023 पासून ज्या काही जन्म झालेल्या मुली असतील त्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. यासाठी काय उद्दिष्ट राज्य सरकारनं ठेवलेलं आहे ते म्हणजे मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवणे, मुलींच्या शिक्षणाला चालना देणे, मुलींचा जन्मदर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे आणि शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्य करणे यासाठी या ठिकाणी राज्य सरकार प्रोत्साहन देत आहे. आता महत्त्वाचं म्हणजे 1,01,000 रुपये कशा प्रकारे मिळतील तर ज्या काही मुली आहेत जन्मानंतर लगेच त्यांना 5,000 रुपये, पहिलीत गेल्यानंतर 6,000 रुपये, 6वीत गेल्यानंतर 7,000 रुपये आणि 11वी मध्ये गेल्यानंतर 8,000 रुपये आणि मुलगी 18 वर्षाची पूर्ण झाल्यानंतर लगेचच 75,000 रुपये रोख रक्कम या ठिकाणी दिली जाईल. आता हा झाला आपण GR. त्यानंतर कागदपत्रे तुम्हाला कोणती लागतील हे एक महत्त्वाचं आहे. आता कागदपत्रांसाठी मुलींचा जन्मांचा दाखला ते तुम्हाला मिळून जाईल. त्याचबरोबर मुलींच्या कुटुंब प्रमुखांचा दाखला जो उत्पन्न असेल तो 1 लाखांच्या आत असणे गरजेचे आहे. तहसीलदार सक्षम अधिकारी यांचा तुम्हाला उत्पन्नाचा दाखला घ्यावा लागेल. लाभार्थ्यांचे आधार कार्ड प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहील. त्यामुळे ज्या काही प्रथम लाभ आहे त्यावेळेस तुम्हाला आधार कार्ड नसेल मुलींचं तरी चालेल, मात्र दुसऱ्या लाभांसाठी मात्र तुम्हाला आधार कार्ड द्यावा लागेल. पालकांचे आधार कार्ड, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, राशन कार्ड पिवळे किंवा केसरी राशन कार्ड असेल ते या ठिकाणी द्यावं लागेल. मतदान ओळखपत्र हे शेवटच्या हप्त्यांसाठी तुम्हाला मतदान ओळखपत्र मुलींचं द्यावं लागेल. त्यानंतर संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा शाळेचा दाखला, जसे की मुलगी पहिलीमध्ये गेली, 6वीमध्ये गेली, त्याचबरोबर 11वीमध्ये गेली त्याबाबतचा तुम्हाला दाखला देणे गरजेचे आहे. त्यानंतर पुढील तुम्हाला हप्ते मिळत राहतील. ज्यावेळेस तुमची मुलगी 18 वर्षाची पूर्ण होईल त्याबाबत अंतिम लाभाकरिता मुलींचा विवाह झालेला नसल्याबाबतचा प्रमाणपत्र द्यावा लागेल सोय घोषणापत्रावर आणि त्यानंतर तुम्हाला 75,000 रुपये रोख रक्कमची सुद्धा हप्ता मिळून जाईल. आता या योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्यात प्राप्त झालेले अर्ज यापैकी अपूर्ण निकाली काढलेल्या अर्जांचा अहवाल प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपर्यंत जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांच्याकडे जिल्हा परिषद नोडल अधिकारी आणि महिला व बाल विकास विभाग याकडे या ठिकाणी नोंदवता येणार आहे. आता महत्त्वाचं म्हणजे फॉर्मची ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करणे ही जी जबाबदारी आहे ती असणार आहे. लेक लाडकी योजना अंतर्गत लाभ देण्याकरिता पोर्टल लाभार्थ्यांची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी अंगणवाडी सेविका करतील, पण ज्या काही अर्जदार आहेत त्यांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज द्यायचा आहे. त्यानंतर अंगणवाडी सेविका ऑनलाईन अर्ज करतील. या बाबी लक्षात ठेवा. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला अर्ज भरायचा आहे. आता अर्जाची PDF सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, पण तुम्हाला अर्ज कसा भरायचा ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. हा अर्जाचा नमुना राज्य सरकारनं दिलेला आहे.
तोच नमुना तुम्हाला घ्यायचा आहे. जसं मुलगींचं या ठिकाणी तुमची मुलगी आहे 2025 मध्ये जन्म झालेले, त्यासाठी तुमची मुलगी असेल तर पहिल्या हप्त्यांसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे. वैयक्तिक नाव या ठिकाणी लिहायचं आहे. आता लाभार्थ्यांचे नाव या ठिकाणी संपूर्ण टाकायचे आहे. मुलींचं नाव टाकायचे संपूर्ण, आधार कार्ड टाकायचे संपूर्ण, आधार कार्ड क्रमांक. पहिल्या हप्त्यांसाठी तुम्ही मुलींचं आधार कार्ड नसेल तरी चालेल. त्यानंतर आईवडिलांचं नाव टाकायचं. आईवडिलांपैकी ज्यांचं नाव तुम्ही दिलेलं आहे त्यांचा आधार क्रमांक, मोबाईल नंबर, ईमेल आय डी असेल तर टाका, नाही तर टाकण्याची आवश्यकता नाही. त्याचबरोबर सध्याचा पुरावा, तुम्ही ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी गाव, शहर, तालुका, पिनकोड, जिल्हा या बाबी तुम्हाला भरायचा आहे. त्यानंतर भ्रमणध्वनी म्हणजे तुम्हाला मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. या लाभासाठी फॉर्म भरतेवेळी जिवंत असल्याच्या अपत्यांची संख्या द्यायची आहे. आता या अपत्यामध्ये तुम्हाला या अगोदर एक मुलगी असेल आणि ही एक दुसरी मुलगी असेल किंवा दोन जुळ्यामुळे यावेळेस झालेला असेल तर तिन्ही मुलींना या ठिकाणी लाभ मिळणार आहे. तर हा तुम्हाला मुलगी किती आहे ते त्याच्यावर या ठिकाणी डिपेंड असेल. पहिली मुलगी असेल आणि त्यानंतर तुम्हाला मुलगा झाला आणि त्यानंतर पुन्हा मुलगी झाली तर अशा प्रकारे लाभ मिळणार नाही. पहिली मुलगी असेल तर लाभ मिळेल, पुन्हा दुसरी मुलगी झाली असेल तरी लाभ मिळेल. तर अशा प्रकारे लाभ मिळतो. तर पहिल्या अपत्यांसाठी असेल तर पहिला अपत्य, दुसऱ्या अपत्यांसाठी असेल तर दुसऱ्या, आणि जुळ्या अपत्यांसाठी असेल तर जुळ्या, अशा प्रकारे या ठिकाणी लाभ मिळणार आहे. आता महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला खाते क्रमांक द्यायचे. पहिल्या हप्त्यांसाठी तुम्ही आईवडिलांचा खाते क्रमांक देऊ शकता. त्यानंतर बघितलं तर लेक लाडकी योजनेच्या कोणत्या टप्प्याच्या लाभासाठी तुम्ही अर्ज करत आहात याची तुम्हाला माहिती द्यायची आहे. जसे की पहिला हप्ता असेल, दुसरा हप्ता असेल, तिसरा हप्ता, चौथा हप्ता आणि पाचवा हप्ता. आपण पहिल्या हप्त्यांसाठी करतो त्यामुळे पहिल्या हप्त्यावर टिक करायचं आहे. या ठिकाणी संपूर्ण माहिती तुम्हाला वाचून घ्यायची आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आईवडिलांची स्वाक्षरी करावी लागणार आहे. त्यानंतर अर्जासोबत काय काय तुम्हाला कागदपत्रे जोडायची सर्वात महत्त्वाची बघून घ्या. लाभार्थ्यांचा जन्मांचा दाखला, उत्पन्नाचं प्रमाणपत्र 1 लाखांच्या आत असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर लाभार्थ्यांच्या आधार कार्डची छायाकृत प्रत जी पहिल्या हप्त्यांसाठी तुम्हाला लागणार नाही. पालकांच्या आधार कार्डची प्रत लागेल. बँकेचं पासबुक पहिल्या पानांची प्रत लागेल. राशन कार्ड असेल ते लागेल. मतदान ओळखपत्र छायाकृत प्रत ते शेवटच्या हप्त्यांसाठी लागेल. पहिल्या हप्त्यासाठी तुम्हाला लागणार नाही. संबंधित शिक्षणांचा जो टप्पा असेल पहिली नंतर लागेल, तुम्हाला पहिल्या हप्त्यांसाठी लागणार नाही. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र पहिल्या अपत्यांसाठी, तिसऱ्या हप्त्यांसाठी आणि दुसऱ्या हप्त्यांसाठी तुम्हाला कुटुंब नियोजन प्रमाणपत्र लागेल. आणि अंतिम लाभांसाठी मात्र मुलींचं अविवाहित असल्याबाबतचं सोय घोषणापत्र प्रमाणपत्र तुम्हाला द्यावं लागणार आहे. या बाबी तुम्हाला द्यायचे. आता ही माहिती तुम्हाला अंगणवाडी सेविका भरून देतील आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कोणकोणते कागदपत्रे जोडलेली आहे यावर अंगणवाडी सेविका टिक मार्क करतील. आता महत्त्वाचं लक्षात ठेवा, ज्यावेळेस अंगणवाडी सेविका ते फॉर्म भरेल त्यानंतर पर्यवेक्षिकांकडे सुद्धा फॉर्म जातो आणि तो सुद्धा या ठिकाणी भरला जातो. आता या ठिकाणी भरल्यानंतर पर्यवेक्षिका तुम्हाला, अंगणवाडी सेविका तुम्हाला एक पावती देईल. ती पावती तुम्हाला जपून ठेवायची आहे. वेळोवेळी ज्या काही अंगणवाडी सेविका तुम्हाला जर योग्य माहिती देत नसेल तर तुम्ही ही पावती त्यांना दाखवू शकता. आम्ही फॉर्म भरलेला होता, अद्यापर्यंत त्याबाबत आम्हाला कोणतेही कन्फर्मेशन आलेला नाही. तर याबाबत ही पावती देण्यात येते अंगणवाडी सेविकाकडून. अंगणवाडी सेविकांचं नाव असेल, अंगणवाडी सेविकांचं अंगणवाडी कोड क्रमांक असेल, या बाबी या ठिकाणी दिलेल्या असतात आणि त्याद्वारे तुम्ही छाननी करू शकता की तुमचा फॉर्म या ठिकाणी अप्रूव्ह झालेला आहे की नाही. तर अशा प्रकारे बघितलं तर राज्यातील ज्या काही महिला आहेत ज्यांचा जन्म 1 एप्रिल 2023 नंतर झालेला आहे त्यांना लेक लाडकी योजनेअंतर्गत पात्र ठरवण्यात आलेले. त्यांच्यासाठी 1,01,000 रुपये त्यांच्या वयाच्या लहानपणापासून ते 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत त्यांना 1,01,000 रुपये या ठिकाणी टप्प्याटप्प्याने राज्य सरकार देणार आहे. पहिलीमध्ये असल्यानंतर मात्र मुलगी जर जन्म झाला तर लगेचच 5,000 रुपये, मुलगी पहिलीमध्ये गेल्यानंतर 6,000 रुपये, मुलगी 6वीत गेल्यानंतर 7,000 रुपये आणि मुलगी 11वी मध्ये गेल्यानंतर 8,000 रुपये. मुलींचं वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मात्र रोख रक्कम 75,000 रुपये दिले जाणार आहे. तर असे एकूण 1,01,000 रुपये टप्प्याटप्प्याने या ठिकाणी मुलींना दिलं जाणार आहे. त्यामुळे महत्त्वाचं आहे तुम्हाला फॉर्म भरणे गरजेचे आहे. जर तुम्ही फॉर्म भरला नाही तर तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर ज्या काही मुलींचं वय 1 एप्रिल 2023 नंतर झालेलं आहे अशा सर्व मुलींना
1,01,000 रुपये मिळणार आहे। या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी कोणते शुल्क लागणार नाही आणि या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे भरावे लागणार नाही। फक्त तुम्हाला एक फॉर्म अंगणवाडी सेविकाकडून भरून द्यायचा आहे आणि तो फॉर्म भरून दिल्यानंतर मात्र तुम्हाला टप्प्याटप्प्याने पैसे या ठिकाणी मिळत राहणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।